नमस्कार, मी अमृता दीक्षित। आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत सादर करीत आहोत आतापर्यंतच्या ठळक घडामोडी। निवडणूक आयोगाने शरदचंद्र पवार गटाला तुतारी चिन्ह दिले आहे। या चिन्हाचे उद्या रायगड येथे अनावरण होणार आहे। आज ठाणे राष्ट्रवादी कार्यालयात तुतारी वाजवून, फटाके फोडून, पेढे वाटत या नवीन तुतारी चिन्हाचे कार्यकर्त्यांनी स्वागत केले आहे। यावेळी शरदचंद्र पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे। आमचे चिन्ह काहीही असू दे, आमची निष्ठा शरद पवार आहेत असे मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे। आज आम्हाला एकच माहिती आहे, आमची निष्ठा शरद पवार, आमचं चिन्ह शरद पवार आणि आमचे लढाईचे सरसेनापती शरद पवार। त्यामुळे चिन्ह आम्हाला कुठचंही असू दे, आम्हाला काय फरक नाही पडत। आम्हाला एकच पाहिजे, शरद पवार आमचे आहेत आणि मी शरद पवारचा सच्चा शिवसैनिक आहे। पण तुम्हाला आज मी सांगतो, हातात क्रांतीची मशाल घेऊन आणि विजयाची तुतारी वाजवत आम्ही आजपासूनच निघाले आहोत। त्यामुळे शत्रू गटाचे जे कोण असतील ना, जे लढाईचा विचार पण आमच्याशी करतायत, जे आमच्याशी लढाईचा विचार करतात, त्यांना सांगतोय की सांभाळून राहा, उगाच जिद्द पकडू नका, नाही तर कपडे सोडून पळायची वेळ तुमच्यावर। कारण ही टीम शरद पवारांची आहे, ही टीम महायुतीची आहे आणि महायुतीची टीम एक महाराष्ट्राचं वैभव भारत जिंकायला निघाले आहेत। कारण आमच्याबरोबर शरद पवार साहेबांसारखा भारताचा नेता आहे आणि जितेंद्र आव्हाडांसारखा खंबीर नेतृत्व महाराष्ट्राचं आमच्याकडे आहे, ते घेऊन आम्ही निघालो आहे। आम्हाला कोणाची चिंता नाही, कसली बाईबिडा नाही, आम्ही कुठेही विकले जाणार नाही, कारण आम्ही निष्ठावंत आहोत। आमची एकच आहे, आमची निष्ठा शरद पवार। छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भारताच्या इतिहासामध्ये कुठल्याही रणांगणामध्ये युद्धाला सुरुवात व्हायची किंवा कुठलंही शुभ कार्य करत असताना रणशिंग फुकलं जाऊन तुतारी वाजवून ते शुभकार्य सुरू केलं जायचं। ज्या अर्थी आमच्या पक्षाने 2-3 चिन्ह मागितल्यानंतरसुद्धा निवडणूक आयोगाने आम्हाला तुतारीच्या रूपाने हे रणशिंग आमच्या हातामध्ये दिलेलं आहे। याचाच अर्थ असा आहे की ही तुतारी जेव्हा जेव्हा वाजेल तेव्हा या महाराष्ट्रामधील गद्दारी करणाऱ्या पवार साहेबांसारख्या नेत्यांच्या बरोबर गद्दारी करणाऱ्या गद्दारांना ही तुतारी वाजल्यानंतर गाडल्याशिवाय राहणार नाही। 3 चिन्ह होते, सर्वांना होती, मात्र तिथं आहे चिन्ह सुचवलेलं काय वाटतं, ह्या तुतारीच्या चिन्हावरती समाधानी आहात? ज्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्याळ आणि पक्ष हा काही चोरट्यांनी चोरला, त्याच दिवशी याच ठिकाणी, याच पक्ष कार्यालय ठिकाणी आम्ही निषेध नोंदवला आणि त्यावेळी आम्ही सर्व प्रसारमाध्यमांना सांगितलं होतं की आमचा पक्ष सन्माननीय शरदचंद्रजी पवार आहेत, आमचं चिन्ह सन्माननीय शरदचंद्रजी पवार आहेत। आज जे काही निवडणूक आयोगाने तुतारी जे चिन्ह आम्हाला दिलेलं आहे, या तुतारीच्या वाद्याच्या वादाने अनेक राक्षसांचा संहार या भारतभूमीमध्ये झालेला आहे आणि या तुतारीचा आवाज या गद्दारांना पुढील काळामध्ये गाडल्याशिवाय राहणार नाही। ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ, तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ। त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ। तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा। महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे।
ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. नवी मुंबईतील APMC बाजारात इतर राज्यातून लसूणची आवक होते. मात्र अवकाळी पावसाने भिजलेला लसूणाची आवक होत आहे. हा लसूण लवकर खराब होण्याच्या भीतीने ग्राहकांनी लसूण खरेदीकडे पाठ फिरवली आहे. खूप कमी प्रमाणात ग्राहक लसूण खरेदी करत असून दरात मात्र घट होताना दिसत नाही आहे. अजूनही लसणाचे दर प्रति किलो 200 ते 300 रुपये असेच सुरू आहे. एप्रिल महिन्यात लसणाची आवक आणखी वाढणार असून दरात घट होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे. आता सध्या मला इंदोरवरून येतोय, कारण नवीन जमिनीतून निघाला ओला असतो थोडा. आता जे प्रेशर आवक असल्यामुळे भाव 100 ते 150 रुपये विकला जातो. या रेट कमी आहे की जास्त आहे? आता सध्या रेट थोडा जास्त आहे, 100च्या आसपास व्हायला पाहिजे आता रेट उच्यामध्ये. किती गाडीची आवक झाली आहे? आज समजा तुम्ही 2,500 कट्टा झालेला आहे. ऍक्च्युली गिरायकच्या हिशोबाने कमी आहे, त्यामुळे बाजार गिरायक कमी सध्या आता कमी आहे गिरायक, त्यामुळे बाजार कमी आहे. असं आहे. मागणी काय गिरायकांची 100 रुपयेपर्यंत मागणी आहे वरती. सुका अजून 1 महिना लागेल, कमीत कमी 1 महिना सुका यायला लागेल. नाही, इंदोर, MP, राजस्थान, गुजरात सगळ्या बाजूने येतो लसूण. मार्केट स्थिर व्हायला अजून मार्च महिना लागेल. शिंदे ट्रेडिंग कंपनीचे माल शिंदे. काय सांगायचं लसूण कसं आहे आणि किती प्रमाणात आहे? अहो, वाला लसूण असला ना तरी जास्त दिवस टिकत नाही, सुका असला म्हणजे जास्त दिवस टिकतो. असं आहे, पैसा गेला तरी पण तो जास्त दिवस टिकावा असतो ना. वाला घेतला का जास्त ही नाही होत. असं आहे. मार्केटमध्ये काय काय रेट आहे? रेट आता 300 रुपये किलो आहे, 200 आहे, 180 आहे, 150 आहे. पण जास्त घेतल्यावर तेवढा आहे. असं देत नाही आपल्याला 2 किलो ना असं देत नाहीत. ओला लसूण चांगला आहे की जुना लसूण चांगला आहे? जुना लसूण चांगला आहे, तो कसं टिकावा असते. जेवणामध्ये आपल्याला जास्त कोणता लसूण चांगला? दोन्ही जेवणाला चांगला आहे, पण टिकाव जास्त सुका. हा आहे, म्हणजे उरणपेक्षा तरी आहे, बरं आहे. हा घेऊ शकतो, चांगलं आहे. किती भाव आहे? तरी आहे 3 म्हणजे 200-300 पासून स्टार्टिंग आहे. चांगलं आहे मार्केटवर. हा, ओळा पण आहे, घ्याल तसं आहे क्वालिटी प्रमाणे. असते चांगलं. आता काहींना गरीब परिस्थितीप्रमाणे असते, त्याच्यामुळे कमी जास्त भावात घेतला जातो ना. असं आहे. नमस्कार रसिको. मी 1968 साली कोल्हापूरहून लग्न होऊन ठाण्याला आले आणि आल्या क्षणापासून ठाण्याची झाले. कारण ठाणे गावच तसं अतिशय सुरेख असं होतं. खरं सांगायचं तर त्यावेळेला ठाण्यात हे माझं गाव, माझं सासर एवढंच बघण्याची भावना होती. परंतु हळूहळू मी इथं माझ्या नृत्यकलेचा प्रवास चालू केला आणि ठाण्याने मला इतकं प्रेम दिलं. ठाण्यातल्या सर्व थरातल्या म्हणजे संस्थांनी, नाट्यसंस्था, नृत्यसंस्था सगळ्यांच्याकडून मला भरभरून प्रेम मिळालं आणि मला एक कला उपासक असून मला गुरुचं स्थान दिलं. आज ठाण्यात जवळजवळ 15 माझ्या विद्यार्थिनी
नृत्य क्षेत्रामध्ये अतिशय अप्रतिम असं कार्य करतायत. त्यांच्या संस्था आहेत त्या प्रतिथेय शोधत आहेत. आणि गडकरी रंगायतन, काशीनाथ घाणेकर नाट्यगृह अशा सुरेख नाट्यगृहांमुळे ह्या कलाकारांना अतिशय चांगली संधी पण मिळते. ठाण्याचं पहिलं नाव श्री स्थानक. श्री म्हणजे समृद्धी, श्रीमंती, सर्वांगीण विकास. आज ठाणं जे सर्वार्थाने वाढलेलं आहे आणि त्याचं मला असं वाटतं की कौपिनेश्वराचा आशीर्वाद आणि सर्व राजकीय पुढाऱ्यांचं ठाण्याला मिळत असलेलं प्रेम. तर मला असं वाटतं की ज्या ठाण्याला पुष्कळ तळी आहेत, अनेक तलाव आहेत आणि त्यामुळे ठाणं हे जीवनदायी आहे. तर इथल्या सर्व कलाकारांनी आणि समाजसेवकांनी आपलं जीवन ठाण्याच्या उत्कर्षासाठी पुढे वाहावं, द्यावं, कार्य करावं आणि तसे ते देतही आहेत. आणि ठाण्याचा विकास श्रीस्थानक ह्या नावाप्रमाणे सर्वार्थाने समृद्ध व्हावा. कारण आम्ही आहोत ठाणेकर, आम्ही ठाणेकर. आणि ह्या आम्ही ठाण्यातल्या सर्वांनी मिळून प्रत्येक मी माझ्यासारखा ठाणेकर एकत्र झाला तर ठाणं अधिक उज्ज्वल होईल यात शंकाच नाही. धन्यवाद. आम्ही ठाणेकर, आम्ही ठाणेकर, आम्ही ठाणेकर, आम्ही ठाणेकर. होय ठाण्याचा मला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर.